महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांमधल्या सोयी सुविधा आणि शिक्षक विद्यार्थी प्रमाण याबाबत श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिलेत। शिक्षकांची मंजूर पद आणि शिक्षकांची नियुक्ती यात तफावत आहे का याबाबत महत्त्वाची माहिती श्वेतपत्रिकेत स्पष्ट होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। श्वेतपत्रिका लवकरात लवकर विद्यापीठांनाही द्यावी असे आदेशही देण्यात आले। नाशिक जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूचा विळखा अधिक घट्ट होताना दिसतोय। गेल्या महिन्याभरामध्ये ही संख्या लक्षणीय वाढली आहे। 9 रुग्णांचा मृत्यू झाला। एकट्या जाकीर हुसेन हॉस्पिटलच्या म्हणजेच पंचवटी परिसरात 250 जण स्वाईन फ्लूने ग्रस्त आहेत। विशेष म्हणजे यात 3 रुग्णांचा बळी गेलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये 300 स्वाईन फ्लू तर 350 अधिक लोक स्वाईन फ्लू संशयित आहेत। साधुग्रामच्या परिसरात त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। पहिल्या पर्वणीत स्वाईन फ्लूची लागण झाल्याची भीती लोकांमध्ये असल्याची चर्चा आहे। कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मूर्तीचा वाद अजून शमलेला दिसत नाही। कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीवरती रासायनिक प्रक्रिया होऊन 1 महिना उलटला तरी देवीच्या डोक्यावरचा नाग घडवण्यात आलेला नाही। भक्तांनी वारंवार मागणी करून देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्रीपूजक भक्तांच्या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे आज 200हून अधिक महिला महालक्ष्मीची ओटी भरून तिला साकडं घालतायत। देवीच्या भालस्थानावर पूर्वी असलेला नाग पुन्हा मढवण्याची मागणी भक्तांनी केली आहे। औरंगाबादच्या नामांतराला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी जोरदार विरोध केला। औरंगाबादचं नाव बदलणं हे पोरकटपणाचं लक्षण आहे। नाव बदलणाऱ्यांनी औरंगाबादमधल्या लोकांना एक एक पेला पाणी द्यावा असा टोला नेमाडे यांनी लगावला। कोणत्याही शहराच्या नावात इतिहास असतो पण इतिहास बदलू नये, इतिहास बदलण्याचा पोरकटपणा करू नये असंही नेमाडे म्हणाले। पोलीस उपाधीक्षक प्रवीण चव्हाण यांची चौकशी होणार आहे। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक या सगळ्यांची चौकशी करणार असल्याचं समजतंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मिरगे पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले असून शीना मर्डर मिस्ट्रीत रायगड पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। शीना बोरा हत्या प्रकरणाला आणखी एक नाट्यमय वळण मिळालं। इंद्राणीसोबत आपण लग्न कधीच केलं नसल्याचं सिद्धार्थ दास यानं म्हटलं। शीनाच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर गेल्या आठवडाभर अज्ञातवासात असलेलं दास कुटुंब आज अचानक समोर आलं। आपण लग्न केलं नव्हतं, मात्र शीना आणि मिखाईल ही आपलीच मुलं असल्याचं दास यांनी म्हटलं। त्यासाठी डीएनए चाचणी करून घेण्याची आपली तयारी आहे। मात्र सिद्धार्थ दास यांच्या कबुलीमुळे शीना बोरा हत्येच्या नाट्यामागे आजवर विंगेत असलेला कलाकार रंगमंचावर दाखल झाला आहे। हे खरं शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीचं सहकार्य मिळत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता तिची लाय डिटेक्टर आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याच्या प्रयत्नात मुंबई पोलीस आहेत। यासाठी लवकरच कोर्टातून परवानगी मिळवली जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवस मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांच्या दुष्काळी दौऱ्यावरती आहेत। 1 सप्टेंबर म्हणजेच आज दुपारी लातूर जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन शिरूर, आनंदपाड, निलंगा, औसा तालुक्यातल्या गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी करतील आणि चारा छावणी वनीकरण क्षेत्रांना भेटी देतील। रात्री उस्मानाबादमध्ये जिल्हा आढावा बैठक आहे। 2 सप्टेंबरला उस्मानाबादचा आणि 3 सप्टेंबरला परभणी जिल्ह्याचा दौरा मुख्यमंत्री करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळी भागाचा दौरा करतात, मात्र त्यातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काहीही मिळणार नाही किंवा काय मिळेल असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे। आधी 1 एप्रिलला केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी हेक्टरी 25,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती। त्याची आठवण यावेळी चव्हाणांनी करून दिली। पुणे शहरामध्ये पाणी कपातीचं नियोजन करण्यात आलं आहे। येत्या 2 दिवसात शहरामध्ये 15% पाणी कपातीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होत नसल्याच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला आहे। धरणांमध्ये सध्या 50% इतकाच पाणी साठा आहे। गेल्या वर्षी या तारखेला 90% इतका पाणी साठा होता। सध्याची परिस्थिती गंभीर आहे। याशिवाय पाणी कपात करण्याशिवाय पर्याय नाही असं पालिकेने सांगितलं। वाळू माफियांविरोधात एनपीडीए कायद्याच्या अध्यादेशाला आज कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यामध्ये अटक केलेल्याला 1 वर्ष विना जामीन कैद असेल अशी गंभीर स्वरूपाची तरतूद करण्यात आली। युक्रेन संसदेच्या बाहेक पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये हिंसक चकमक झाली। या दरम्यान एका पोलिसाचा मृत्यू झाला तर 90 लोक जखमी झालेत। एका व्हिडिओत एक व्यक्ती पोलिसांवर ग्रेनेड फेकताना दिसतोय। पूर्व प्रांताला स्वायत्तता द्यायला या आंदोलनकर्त्यांचा तीव्र विरोध आहे। स्पेनमध्ये एका फटाक्याच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात 5 लोकांचा मृत्यू झालाय। जर्गोजा इथे झालेल्या दुर्घटनेत एक मोठा स्फोट झाला। स्फोटानंतर हा भाग रिकामा करण्यात आलाय। या स्फोटामध्ये अनेक लोक जखमी झाले।
स्पेनमध्ये कोएंद्रो जंगलाला लागलेली आग चांगलीच पसरत चालली. आतापर्यंत 2000 हेक्टर जंगलाला या आगीचा फटका बसला. आगीला विझवण्याकरता युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत, कारण आता ही आग लोकांच्या घरांपर्यंत पोहोचू लागली. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे लॉन्च करण्याकरता सोयुज अंतरिक्ष यानाला हँगरमधून बाहेर आणलं गेलं. सोयुजला 3 ॲस्ट्रोनॉट्ससह अंतरिक्षात लॉन्च करण्यात येणार आहे. सौदी अरबमधल्या आरामको या तेल कंपनीच्या बिल्डिंगला लागलेल्या आगीचा व्हिडिओ समोर आलाय. खोबर शहरात झालेल्या दुर्घटनेमध्ये 10 लोकांचा बळी गेला होता. यातले अनेक जण हे आशिया खंडातले रहिवासी होते, तर 250 पेक्षा जास्त लोक या आगीत भाजले होते. अमेरिकेमध्ये पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांचा बळी गेल्यानंतर आता लॉस एंजल्स पोलिसांनी बॉडी कॅमेऱ्याचा वापर सुरू केला. पेट्रोलिंग करत असताना पोलीस आता हे जॅकेट वापरणार आहेत. कोणत्याही कारवाई दरम्यान या कॅमेऱ्यात सर्व रेकॉर्डिंग होणार. अमेरिकेमध्ये ड्रोनला हाणून पाडणाऱ्या लेझर टेक्नॉलॉजीची पुन्हा यशस्वी चाचणी केल्याचा दावा करण्यात आला. कॅलिफोर्नियात घेण्यात आलेल्या चाचणीत एका ड्रोनवर 2 किलोवॅटच्या लेझर बीममधून हल्ला केला गेला. त्या लेझरमुळे 15 सेकंदात ड्रोन संपवण्यात आला. सलमान खानचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिरो या आगामी चित्रपटाच्या कॉपीराईटचा वाद आता राज ठाकरेंपर्यंत पोहोचला. याच नावाच्या आधीच्या चित्रपटाचे दिवंगत कथाकार राम केळकर यांच्या कुटुंबियांनी नव्या चित्रपट निर्मितीवरती आक्षेप घेतला. रॉयल्टी नको, मात्र क्रेडिटमध्ये राम केळकर यांच्या नावाचा उल्लेख केला जावा अशी त्यांची मागणी. मात्र निर्माते सुभाष घई यांनी याला नकार दिला. त्यानंतर केळकर कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना याबाबत साकडं घातलं होतं. आमिर खानच्या मुलानं आझादनं आमिर खानला लागलेली स्मोकिंगची सवय सोडवण्याचा जणू विडा उचललाय. आमिर घरी स्मोक करायला लागला की आझादला ते बिलकुल आवडत नाही आणि त्यामुळेच आमिरनं आता तुर्तास घरी तरी स्मोक करणं सोडून दिलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.